होत असलेलं आपलं कर्तृत्व समाजासाठी समर्पित करावयाचं असतं असं माझ्यासारख्यावर संस्कार करणारं वडीलधारी व्यासपीठ या विद्यापीठाच्या वटवृक्षाला तर त्यांनी सिंचन केलं, तसे माझ्या समोर बसलेले विद्यापीठाचे सर्व माजी सन्माननीय कुलगुरू, अन्य विद्यापीठांचे कुलगुरू, विद्यापीठाचा अधिकारी वर्ग, आप्तेष्टजन आणि आत्मीय बंधू भगिनी, अर्थ या शब्दाचा विवेचनाचा अर्थ सांगण्याचा मला अशासाठी मोह होतोय की चाणक्याची 2 सूत्र आहेत. ती चाणक्याने लिहिलेल्या 10 सूत्रांपैकी पहिली 2 आहेत. पहिल्या सूत्रात चाणक्य असं म्हणतो की सुखस्य मूलम धर्म. हे थोडं समजून घेतलं, धर्म म्हणजे कर्तव्य अशा अर्थानं. आणि चाणक्याचं दुसरं सूत्र मी वाचतो, त्यात तो लिहितो की धर्मस्य मूलम अर्थात. सुरुवातीला मला नीट आकलन झालं नाही, आणि ज्यावेळी शिक्षण नावाच्या एकूण आपल्या भारतीय परंपरेचा आपण विचार करतो त्यावेळी याचा अर्थ उलगडत जातो. आपण शेतीला सुद्धा, पुलंचं एक भाषण आहे, ऍग्रीकल्चर म्हणतो. एक कल्चर हा आपल्या जीवनाचा आत्मा आहे. संस्कारित जीवन शिक्षणाबरोबर प्रवाहित झालं की त्याची गंगा होते. म्हणून बहुधा कुसुमाग्रजांना घरोघरी पोहोचवण्याचा विषय ज्ञानगंगेचा स्फुरला आणि या विद्यापीठाला ते नाव दिलं गेलं. हे ब्रीचं वाक्य झालं. माझं जे असतं ते माझं नसतं, ते मला अनेकांकडून मिळालेलं असतं. त्यामुळे ते मी अनेकांना देणं हे माझं परम कर्तव्य असतं, असं समजणं याचा अर्थ शिक्षण आहे. आणि म्हणून स्वामीजींचं एक फार मला आवडणारं विधान आहे शिक्षणाविषयी, विवेकानंदांचं, की एज्युकेशन इज अ प्रोसेस ऑफ कल्टिव्हेशन ऑफ माइंड. मनाची मशागत, मशागत शब्द आहे, या विद्यापीठालाही लागू आहे, शेतीलाही लागू आहे, इथे अनेक मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावनांनाही तो लागू आहे. आणि म्हणून विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये शिक्षणाचा अर्थ सामान्यांपर्यंत पोहोचवावा, वंचितांपर्यंत जाऊ द्यावा. आणि पुन्हा स्वामीजींच्या शब्दाचा आधार घ्यायचा असेल तर एज्युकेशन टू होम, जे येऊ शकत नाही त्यांच्यापर्यंत शिक्षण नेणं हे शिक्षणाचा समृद्ध अनुभव घेणाऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत मोलाचं आहे. आपले आजचे प्रमुख पाहुणे यांचं एक्सलन्स नावाच्या विषयातलं वर्णन मी करू शकत नाही, इतके ते मोठे आहेत, पण ते समर्पित आहेत. याचा मी व्यक्तिगत अनुभव घेतलेला आहे. याचं कारण असं की नंदुरबारच्या एका छोट्याशा खेड्यामध्ये सिलेज प्रकल्प आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये ग्रामीण भागात चाललेल्या सिलेज प्रकल्पात माझा सहभाग आहे. आणि त्यावेळी मी काकोडकर सरांना ज्यावेळी पाहतो त्यावेळी त्यातला मला जो साधेपणा भावतो तो त्या एक्सलन्स पेक्षा सुद्धा मला मोठा वाटतो. त्याचं कारण असं आहे की मनुष्य एक्सलंट असू शकतो पण मनुष्य सरेंडर नसतो. मानवी जीवनामध्ये सामान्यतः त्याची उंची बौद्धिक वाढत चालली की काही उपसर्ग त्याला घडतात. मला आईन्स्टाईनचा एक प्रसंगातला घटनेतली बाब असे आठवते की त्यांचे सगळे विद्यार्थी त्यांचा स्वतःचा परिचय करून देत असताना म्हणत होते, आय एम दिस प्रोफेसर ऑफ फिजिक्स. आणि आईन्स्टाईनने नंतर त्यांचा स्वतःचा परिचय त्या कार्यक्रमात करून दिला. ज्यावेळी त्यांना 2 नोबेल पारितोषिकं मिळाली होती, आईन्स्टाईन म्हणाले, आय एम द स्टुडंट ऑफ फिजिक्स. ही नम्रता ज्या शिक्षणात नाही त्या शिक्षणातली उंची
जीवनाची उंची ठरू शकत नाही. मी सकाळी ताकोरे सरांच्या त्या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळी होतो त्यावेळी मला मनातल्या मनात माणसं मोठी केव्हा होतात? जेव्हा दिसतात तेव्हा नाही, जेव्हा असतात तेव्हा नाही. जेव्हा त्यांची सावली ते गेल्यानंतर प्रदीर्घ काळ दिसत राहते ती माणसं मोठी असतात. हा त्या पुतळ्याचा मला आलेला अनुभव आहे. आणि ते असा समज आपल्या सगळ्यांशी साधतायत असं मला वाटतं की गाडून घेतलं की निर्माण होतं. निर्माण होण्याची भाषा करण्याची घाई करायची नसते. या सगळ्या मंडळींनी काही ना काही काम केलं म्हणून आज हे विद्यापीठाचं स्वरूप आहे. हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे मानवी जीवनात, योगदानाला सगळ्यात जास्त महत्व आहे. आणि योगदान हे कर्तव्य बुद्धीने करायचं असतं. ज्ञानाचे 5 परिमाण आपल्याकडे परंपरेत मानलेले आहेत की ज्ञान हे कष्टप्रवण असलं पाहिजे, ते कर्मप्रवण असलं पाहिजे, ते ध्येयप्रवण असलं पाहिजे, ते समाजप्रवण असलं पाहिजे आणि ते समर्पित प्रवण असलं पाहिजे. ज्यांना हे 5 बिंदू आहे ते ज्ञानवंत आहेत. ज्यांना या 5 बिंदूंचं आकर्षण आहे त्यांना ज्ञान तृष्णा आहे. आणि हे ज्यांना हे ज्ञान बिंदू समजलेले आहेत ते ज्ञानगंगा निर्माण करणारे आहेत. मला हा पुरस्कार विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आणि या समितीने दिला याचा आनंद होणं हा मानवी स्वभाव आहे. पण आमचे गुरुजन आम्हाला असं सांगत असत की बक्षीस हे अत्यंत तात्कालिक आनंदापुरतं असतं, ते जबाबदारी वाढवणार असतं. पुरस्कार घेताना आणि नंतरच आपलं कार्य करताना आपली भूमिका समाज जीवनामध्ये कोणतीही गोष्ट चुकीची शिल्लक राहणार नाही असा माझ्या ताकदीने प्रयत्न करणं हे समाजासाठी आवश्यक आहे. Man is never recognized by the post, by the prestige, by the position. We will feel so. Recognition नावाचं जे वैशिष्ट्य आहे मानवी जीवनातलं ते नेहमी सतत एखादी गोष्ट करत राहण्यात आहे. मग ती गोष्ट कितीही सामान्य असली तरी ती सतत करत राहण्यामुळे ती मोठी होते. असं मानवी जीवन समृद्ध करण्याचा गाभा या पुरस्कारामुळे माझ्या मनावर ठसलेला आहे. आणि अर्थक्षेत्रात करताना त्याची मला आज आवश्यकता अशासाठी वाटते की शिक्षण हे चारित्र्य संवर्धन करणारं असलं पाहिजे. त्याला मी मगाशी शब्द संस्कार म्हणतो. या देशातली स्थिती कॅरेक्टर क्रायसिसने बांधलेली आहे. आणि आपण चिंतक आहोत असं मला वाटतं. आणि आपण नुसते चिंतक नाही तर आपण कृतिशील चिंतक आहोत. मग हे चारित्र्याचं जे काही निर्मिती आहे, कॅरेक्टर फॉर्मेशन आहे, एथिकल व्हॅल्यू क्रिएशन आहे, हे करायचं कोणी? सभोवतालच्या परिस्थितीबद्दल दूषण देऊन, सभोवतालची माणसं ठीक वागत नाही याबद्दल टीकास्पद विधान करून, की हे दूर करण्यासाठी माझ्या ताकदीने मी काही प्रयत्न करेन हे प्रस्थापित करू. टेक्नॉलॉजीचा आधार घ्यायचाच आहे. म्हणून मला माशेलकरांचं जे वाक्य फार आवडतं, टॅलेंट आणि टेक्नॉलॉजी या 2 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. पण ज्या समाजाला टॅलेंट आणि टेक्नॉलॉजीच्या सोबत टॉलरन्स कळत नाही तो प्रश्न निर्माण करतो. आणि हे आता एआयच्या संदर्भात आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आदरणीय गवई साहेबांचं एक 10 दिवसापूर्वीचं भाषण आहे. ज्या भाषणात त्यांनी असं म्हटलंय की नैतिक मूल्य विसरून न्यायदानाची प्रक्रिया सुरू राहिली तर ती घातक आहे. आपण वाचलं असेल ते भाषण. याचा अर्थ असा आहे की आपल्याला सगळ्यांना आवश्यकता एका बाजूला मेंदूच्या विकसनाची आहे आणि दुसऱ्या बाजूला मनाच्या संस्काराची आहे. हे मनाचे संस्कार राष्ट्र मोठं करेल आणि ती करण्याची जबाबदारी लौकिक अर्थानं अधिक शिकणाऱ्या मंडळींबरोबर आहे. मी कोणाला शिकवतो यात मी त्याच्यावर उपकृतता करत नाही. तुमचे बंधुवर्य चैत्रामने केलेलं काम हे स्वयंस्फूर्तीने केलेलं काम आहे. कोण गेलं होतं सांगायला?
हा शिक्षणाचा एवढा मोठा प्रत्यक्ष अर्थ ज्याने उलगडून दाखवला, अशी कामं करून आपण आपल्या समाज जीवनाला वर्धिष्णू करावं, मोठं करावं, उंच करावं, त्याची खोली वाढवावी. आणि अशा पुरस्कारांनी आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका अधिक कटिबद्धतेने करावी, अधिक काम केलं पाहिजे. मी मगाशी जो शब्द वापरला ना, कष्ट, कर्म आणि कर्तव्य, ही जीवनाची बांधणी झाली की कृतज्ञता नावाचा विषय येते आणि कृतार्थता जीवनाला प्राप्त होते. असा जीवनाची अनेक उपांग सांगणारी मोठी मंडळी इथे बसलेली आहे. मी त्यावर भाष्य करणं अधिक बरं नाही, पण एक नक्की वाटतं की जे जे आहे ते ते देत राहावे, ते माझे नाही हे नक्की समजावे. जीवनाला तीर्थोदकांचं स्थान बाबा बोरकर कवितेत म्हणतात त्याप्रमाणे देता आलं तर ते उंच आहे. आपण आपल्या देशासाठी काम केलं तर 2047 मध्ये आपल्याला अपेक्षित असलेला भारत दिसेल. माझ्या सद्भाग्याने मी ताकोले सरांच्या बरोबर विद्यार्थी, प्राध्यापक आणि त्यांना चतुरंग प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला तेव्हा सहयोगी होतो. या माणसांना जवळून पाहिल्यावर मला नेहमी असं वाटतं, साधी आणि सरळ माणसांची उंची अन्य कोणाही पेक्षा मोठी असते. हे शिक्षण घेताना आणि शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा आणि पद मिळाल्यानंतर सुद्धा माझ्यासारख्याने कधीही विसरू नये असा हा पुरस्कार मला शिकवतो असं मी मानतो. तसं वागण्याचा प्रयत्न करेल असं आपणाला आश्वासित करतो आणि थांबतो.